आज सोलापूर शहरामध्ये जे कृती समिती त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं होतं, आम्ही त्याप्रमाणे सर्व इथं आलो आणि या सगळ्यांनी आता ठरवलं की ईव्हीएम मशीन हटाव देश बचाव. सोलापूर शहरामधील ईव्हीएम मशीन हटाव आणि सोलापूर बचाव असा नारा या ठिकाणी सगळ्यांनी दिलेला आहे. ज्या कृती समिती लीड घेतलं, आपण बघताय की या ठिकाणी काय उद्योजक आहेत, काय व्यापारी आहेत, काय बाबासाहेब आंबेडकर चळवळीमध्ये काम केलेले लोक आहेत करून ह्या महाराष्ट्रामध्ये 5 तारखेला जी शपथविधी तिकडे होणार आहे, त्याच वेळेस ह्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून ह्या सोलापूर शहरामध्ये ऐतिहासिक क्रांतिक निर्णय या ठिकाणी घेतलाय की ईव्हीएम मशीन हटाव आणि देश बचाव. आणि बरोबर 5 वाजता ह्या ठिकाणी 5 तारखेला तिकडं महाराष्ट्रातले चिटिंग करून जे सरकार आलंय त्याचा निषेध म्हणून ह्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आम्ही सर्वजण काळे झेंडे दाखवणार आहे आणि निषेध व्यक्त करणार आहे. सत्तेत असलेला पक्ष कधीही ईव्हीएम मशीन बद्दल बोलत नाही, पण विरोधातला पक्ष सतत ईव्हीएम बद्दल नाही, म्हणून तर आम्ही दोघं उमेदवार आणला. आम्ही या ठिकाणी बोललो नाही, लोकच बोलले, जनता बोलले. आम्ही उमेदवार म्हणून भाषण देखील या ठिकाणी केलं नाही. जनतेमध्ये काय आहे ते ऐकण्यासाठी आम्ही आलो होतो आणि जनता या ठिकाणी रस्त्यावर आता उतरते. 2014 पूर्वी काँग्रेसची सत्ता होती, त्यावेळेस ईव्हीएमला विरोध झाला नाही, आताच का? हे बघा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, सोलापूर शहरामध्ये आज सर्वसामान्य लोक ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेत आहेत. अनेक राजकीय सर्व पक्षाचे लोक ह्या ठिकाणी म्हणतात आमचं मतदान कुठे गेलंय. आपण माळशिरस तालुक्यातले उदाहरण घ्या, त्या गावकरी म्हणतात आमचं मतदान कुठे गेले. जो उमेदवार आहे ह्या शहर मध्ये मधला मेत्रे, त्या मेत्रे परिवाराचं स्वतःच देखील मतदान पडलं नाही. या ठिकाणी अक्कलकोट तालुक्यामध्ये जो उमेदवार आहे रासापाचा बंडगर, त्याच्या कुटुंबातले मत नाहीत, स्वतःचं मत देखील त्याला पडलं नाही. कसं लोकांनी या ठिकाणी विश्वास ठेवावा. आज माझ्यासारखा माणूस या ठिकाणी मी भाषण टाळण्याचा लोकांना आलो होतो आणि लोक या ठिकाणी आज बोलतायत की या ठिकाणी गडबड झाले. त्यामुळं सर्व सोलापूर शहर या ठिकाणी एका झेंड्याखाली ईव्हीएम मशीन हटाव देश बचाव असा नारा या ठिकाणी दिलेला आहे.